एकंदरीत दुरळी कांचन ही फार मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी गावची लोकसंख्या तर आहेच, पण फ्लोटिंग जे गावात बाहेरून लोक येतात त्यांचाही या ठिकाणी लोड आहे. कचरा असेल, पाणी असेल. पाण्याची योजना तर चालू आहेच, पण सगळ्यात मोठा विषय उरळी कांचनमध्ये आहे कचरा प्रकल्प. कारण तो होणे गरजेचं आहे. कारण आज ग्रामपंचायत कचरा उचलून देवस्थानच्या जागेमध्ये टाकत आहे, पण त्याचा निचरा काय होत नाही. पण हे काम फक्त करू शकतात राष्ट्रवादी पक्षच. माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांच्या मार्फतच या गावाचा विकास होऊ शकतो. कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे, त्यांच्याकडे कल्पना आहेत आणि निधी आणण्याची एक क्षमता आहे. सध्या तरी या ठिकाणी कोणताच पक्ष नाही, कारण गेले 10 वर्ष म्हणले तरी किंवा मागच्या वेळेस म्हणलं तरी चालेल, या ठिकाणी तिन्ही 2 पंचायत समिती राष्ट्रवादी, ही तिन्ही सीटं ही राष्ट्रवादीची निवडून आली होती. त्यांनी फार चांगलं काम केलं आहे, त्याच्यामुळं शक्यतो पर्याय नाहीच आहे. बरं. आणि तुमची काय जी प्रलंबित कामे जी होती तर ती प्रलंबित कामे झालेली आहेत का? प्रलंबित कामे म्हणजे आता झेडपीच्या मार्फत तर कामं झालेलीच आहेत. अच्छा. कारण झेडपीमध्ये स्थावर पक्ष होता, त्या ठिकाणी पक्षाचं नेतृत्व या ठिकाणी चांगलं होतं आणि या पुढील काळातही चांगल्या प्रकारे काम करेल. कारण राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या पुणे जिल्ह्यावर पूर्ण लक्ष आहे, त्याच्यामुळं त्यांच्यामार्फत निश्चितच काम होणार या ठिकाणी सांगतो. बरं, तुम्हाला काय वाटतं दादा की या निवडणुकीमध्ये पक्षाला बघून मतदान केलं पाहिजे का माणसाला बघून मतदान केलं पाहिजे? जो उमेदवार आहे तो. पक्षाचा अजेंडा पण महत्त्वाचा आहे आणि पक्ष निश्चितच चांगल्या काम करणाऱ्या माणसाला तिकीट देईल आणि त्याच्यातूनच या ठिकाणी लोकांची भावना आहे की मतदान हो. पक्ष हा सगळा सर्वे करून उमेदवाराची माहिती घेऊनच त्या ठिकाणी तिकीट निश्चित करतो. म्हणजे शक्यतो पक्ष देईल त्याचंच या ठिकाणी काम होईल. कारण पक्ष हा राष्ट्रवादी पक्ष तरी निदान काम करणाऱ्या माणसाला तिकीट देईल.